आणि ती जर गोडी तुम्ही लावाल तर भगवंत आपल्यासाठी अतिशय सोपा आहे. भागवतामध्ये आणखीन एक महत्त्व सांगितलेलं आहे. व्यास महर्षी पायरी पायरीने आपल्याला नेतात आहे बरं. एक एक पायरी पायरीने भक्ती मार्गाकडे कसं जायचं आहे या पायऱ्या सांगतात आहे आपल्याला व्यास महर्षी. की पहिल्यांदा तुम्ही नामस्मरण करा, नंतर तुमचं मनाला पक्क करा, आणखीन सांगतात आहे तुमच्या वासनेचा निचरा करा. वासनेचं गाठोडं तुम्ही घेऊन आले आहे, तुमच्या पापाची निवृत्ती करा. आणि आणखीन एक भाग सांगतात आहे व्यास महर्षी, ते म्हणजे समर्पण भावाने भक्ती करा. भक्ती कशी करा तर स्वतःच्या देहाचा विचार न करता समर्पण भावाने भक्ती करा. की हा देह काय आहे, नाशवंत आहे, हा जाणार आहे. नाशवंत देह जाणार सकळ, हा एक ना एक दिवस जाणार आहे. पण मात्र या देहाचा विचार न करता भगवंताचा विचार तुम्ही करायला आपल्याला व्यास महर्षी सांगतात. आणि म्हणून भक्ती कशी करायची आहे तर भक्तीचे प्रकार आहे. भक्ती करायची आहे समर्पण भावानी भक्ती. आता समर्पण भाव म्हणजे काय? भागवत हा ग्रंथ पूर्ण प्रेमरसपूर्ण ग्रंथ आहे. भागवतामध्ये केवळ प्रेम प्रेम आणि प्रेमच सांगितलं आहे आपल्याला. प्रेम आणि काम याच्यामध्ये अंतर आहे. प्रेम आणि काम याची तफावत आहे. कामामध्ये माणसाला प्रपंच आणि दुःख आहे, पण प्रेमामध्ये आपल्याला आनंदाची प्राप्ती आहे. म्हणून आपल्याला भगवंतावर प्रेम करायचं आहे, त्याच्याशी नातं जोडायचं आहे. नातं जोडा. भगवंताला आपला मुलगा म्हणा, भगवंताला आपला पती म्हणा. तुम्हाला माहिती असेल अमरावतीजवळ गुलाबराव महाराज म्हणून मोठे संत होऊन गेले. ते स्वतःला ज्ञानेश्वर कन्या आणि कृष्णपत्नी म्हणत असत. आणि कृष्णपत्नी म्हणत असून ते स्वतः कात्यायनीचं व्रत करत असत महाराज. आपल्यालाही व्यास महर्षी हेच सांगतात आहे की प्रेमामध्ये 4 प्रकारच्या भावना दिसून येतात. कोणत्या? तर एक म्हणजे दास्य भावाने प्रेम करा भगवंतावर. दुसरा जो भाव आहे